हक्काच्या अधिकाऱ्यांवरती संतापले। वन विभागाचे अधिकारी रस्त्याची कामं होऊ देत नाहीत, त्यामुळे माझ्या तावडीत सापडल्यास धुलाई करेन असा थेट इशारा गडकरींनी दिला। तर नागरिकांनी वन विभागाविरोधात आंदोलन करावीत असं देखील गडकरी म्हणाले। गडचिरोली जिल्ह्याला जसं वन आणि खनिज संपत्ती ॲसेट आहे, तसे हे फॉरेस्टचे अधिकारी जे आहे ते झारीतले शुक्राचार्य आहे। हे माझ्या हातात अजून सापडले नाही, आणि जेव्हा सापडतील तेव्हा यांची चांगली धुलाई केल्याशिवाय मी राहणार नाही। तुमच्या गरिबीला आणि भूकमरीला आणि बेरोजगारीला जे आयुष्यात एक झाड लावत नाही ते कामच होऊ देत नाही, आणि म्हणून हे काम त्यांनी अडवून ठेवलं, टेंडर काढलं, कामं दिली। फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफमुळे अनेक अडचणी तयार केल्या, आणि त्यामुळे तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर या अधिकाऱ्याच्या विरुद्ध पहिले करा। भाजपचे खासदार उदयनराजेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार टीका केली। पृथ्वीराज चव्हाणांच्या घरात 60 वर्ष सत्ता आहे तरीही विकास झाला नाही असा आरोप उदयनराजेंनी केला। ऐन उमेदीच्या काळात जे जमलं नाही ते काम आता चव्हाणांना जमणार नाही असा टोला देखील उदयनराजेंनी लगावला। कराडमधल्या प्रचार सभेतून उदयनराजेंनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला। साठ वर्ष सत्ता केंद्र असताना ऐन तारुणीच्या काळात ज्यांच्याकडनं ह्या संपूर्ण लोकांच्या अपेक्षा होता, पीएमओ ऑफिसचे ते मंत्री होते, ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते, लोकांना वाटलं, अपेक्षा होत्या की यांच्याकडनं काहीतरी मोठ्या प्रमाणात विकास घडल। पण 60 वर्षाचा जाऊन सुद्धा ह्या संपूर्ण कराड शहर तर लांब राहिलं, पण संपूर्ण सातारा जिल्हा सुद्धा दुर्लक्षित राहिला। त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात, ऐन उमेदीच्या काळात त्यांना जे जमलं नाही, आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल असं आवर्जून या ठिकाणी सांगायचं। तर कराडमध्ये महायुतीची सभा पार पडली। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पृथ्वीराज चव्हाणांवर सडकून टीका केली। पृथ्वीराज बाबा विधानसभेचं मटेरियल नसून ते आंतरराष्ट्रीय मटेरियल असल्याचा टोला त्यांनी लगावला। कराड दक्षिणमधनं अतुल भोसले मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान फडणवीसांनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांमध्ये झालेल्या जुन्या वादावर सुद्धा भाष्य केलं। आजची ही सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे। तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष, पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे। बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल आहे, इंटरनॅशनल मटेरियल। तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता, विधानसभेत जा, विधानसभेत जा, विधानसभेत जा। यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय, आमचं ठरलंय, आणि अतुल बाबांना पाठवायचं आहे। पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, फुटकी कवडी नाही दिली, आणि अतुल बाबांनी एका झटक्यात, कारण अतुल बाबाचे आणि आमचे संबंध असे आहे की आमची पेन, आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही। शरद पवारांनी म्हटलं होतं, मी नाही म्हणत आहे, मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो। हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो, आमच्या पेनला लकवा मारतच नाही। आणि मी तुम्हाला आजच सांगतो, अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।